नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बहुगुणी असा खोकल्यावर एक साधा सोपा उपाय पाहणार आहोत की त्यामुळे तुम्हाला जो सतत खोकला लागतो किंवा सतत खोकल्याची उबळ येते, खोकल्याची ढास लागणे ज्याला म्हणतो आपण, ती खोकला कमी करण्यासाठी एक असा उपाय पाहणार आहोत की तो उपाय केल्यानंतर तुमचा खोकला तात्काळ बंद होऊन जाईल। चला तर मित्रांनो, जास्त तुमचा वेळ घेणार नाहीये। जर तुम्हाला खोकला बंद करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण ही जी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती तुमचा खोकला बंद करण्यासाठी पुरेशी असणार आहे। तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ। पहिल्यांदा आपण या उपायासाठी कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे ते आपण पाहूयात। तुम्हाला वाटीमध्ये एक चूर्णसारखा पदार्थ दिसत असेल मित्रांनो, ही आहे पाषाणभेदी वनस्पतीचं चूर्ण, जे की आपल्याला जे आयुर्वेदिक स्टोअर असतात तिथं जर तुम्ही याचं नाव जरी सांगितलं तरी तुम्हाला हे लगेच उपलब्ध होऊन जाईल। हल्ली भारतामध्ये याची शेती केली जाते आहे, कारण ही जी पाषाणभेद जी वनस्पती आहे त्या वनस्पतीचे इतके जबरदस्त औषधी उपयोग केले जात आहेत की बऱ्याचशा मोठमोठ्या आजारांमध्ये या वनस्पतीचा वापर केला जातोय। तर पाषाणभेद चूर्ण आपल्याला या उपायासाठी लागणार आहे। त्यानंतर दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे मध। मध तर आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये, दुकानामध्ये कुठेही उपलब्ध असतं। तर आपल्याला करायचं काय बघा, तर आपल्याला एक वाटी घेऊन त्यामध्ये साधारण 1 ते 2 चम्मच मध आपल्याला घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 1 ते 2 चम्मच मध आपल्याला घ्यायचं आहे। मध घेतल्यानंतर हे जे पाषाणभेद आहे, पाषाणभेद वनस्पतीचं जे चूर्ण आहे ते चूर्ण साधारणतः जवळपास 1 ते 2 ग्रॅम फक्त, म्हणजे आपण अर्धापेक्षाही कमी चम्मच घ्यायचा आहे आणि ते जे आहे ते या मधामध्ये मिक्स करायचं आहे। बघा, अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे। जोपर्यंत ते एकजीव होत नाही तोपर्यंत ते मधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मित्रांनो, खोकला हा जनरली व्हायरल इन्फेक्शनमुळे किंवा चुकीचा पदार्थ खाल्ला गेल्यामुळे होत असतो। बऱ्याच जणांना खोकल्याचा इतका त्रास होत असतो की त्यांचा खोकला थांबत नाही। तर मित्रांनो, याचा वापर आता कसा करायचा हे पाहूयात। बघा, जर खोकला झाला असेल तर 1 चम्मच घेऊन किंवा आपण त्याला बोटाच्या सहाय्याने याचं चाटायचं आहे। 1 ते 1.5 चम्मच तुम्ही बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित चाटायचा आहे, जेणेकरून आपला जो खोकला आहे तो बंद होईल। आणि मित्रांनो, या मिश्रणाचा दुसरा सर्वात मोठा फायदा असा आहे की आपले जे फुफ्फुस असतात, फुफ्फुसामध्ये जे जे आजार तयार झालेले असतात किंवा जे जे इन्फेक्शन असतात, फुफ्फुसाची कार्यक्षमता देखील यामुळे वाढत असते। तर बघा, अतिशय गुणकारी आहे हे। जर तुम्हाला खोकला झाला असेल, खोकल्याची उबळ थांबत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा। उपाय खूपच गुणकारी आहे। जर तुम्हाला उपाय आवडला असेल तर जरूर लाईक करून इतरांना शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नियमित पाहण्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।